नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. विषय पर्यावरणशास्त्र. तर आपण पाठीमागील तासाला जलप्रदूषण म्हणजे काय ही संकल्पना बघितलेली आहे. त्याच्यामध्ये जलप्रदूषणाच्या व्याख्या पाहिलेल्या आहेत. त्यानंतर जलप्रदूषके म्हणजे काय, तसंच जलप्रदूषकाचे जे वर्गीकरण आहे, जसं भौतिक, रासायनिक, जैविक जलप्रदूषके, त्याच पद्धतीने जलप्रदूषणाची कारणे आपण बघितलेली आहेत. तर मित्रांनो, आजच्या तासाला आपण जलप्रदूषणाचे उपाय पाहणार आहोत. तर मित्रांनो, जलप्रदूषण यावरती आपणाला विविध प्रकारच्या उपाययोजना करून हे जलप्रदूषण कमी करता येतं. मित्रांनो, एक निसर्गतः साखळी कार्यरत असते, ज्यामुळे जलप्रदूषण निसर्गतः होत असतं. परंतु मानवी हस्तक्षेप, त्याच पद्धतीने औद्योगिकरण, अशा वेगवेगळ्या कारणामुळे जलप्रदूषणाची जी पातळी आहे ती वाढत गेलेली आहे. त्यामुळे जलप्रदूषण हे निसर्गतः कमी होत नाही किंवा कमी करण्यामध्ये अडथळे येतात. तर त्याचे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागत आहेत. असे दुष्परिणाम टाळण्यासाठी आपल्याला जलप्रदूषणावरती विविध प्रकारच्या उपाययोजना कराव्या लागणार आहेत. तर मानवी ज्या क्रिया आहेत वेगवेगळ्या, त्यामुळे जलप्रदूषणामध्ये प्रचंड वाढ झालेली आहे. त्याची कारणे आपण पाहिलेली आहेत. या जलप्रदूषणावरच्या ज्या काही महाभयंकर अशा गोष्टी आहेत, त्यामुळे मानवी तसेच पर्यावरणाला धोके संभवत आहेत. त्यामुळे जलप्रदूषणाची काळजी नितांतपणे घेण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या उपाययोजना करणं क्रमप्राप्त आहे. त्यासाठी घरगुती किंवा नागरी सांडपाणी जे आहे, तसेच इतर टाकाऊ पदार्थ असतील, ते जलाशयात न सोडता त्यावरती प्रक्रिया करून ते जलाशयात किंवा त्याचा पुनर्वापर करणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, औद्योगिकरणातून जे काही दूषित पाणी बाहेर फेकलं जातं, तर त्यावरती सर्रासपणे प्रक्रिया करण्याची आवश्यकता असते, परंतु तसं होत नाही. बऱ्याच वेळा शासनाच्या नियमांचं जे आहे ते उल्लंघन केलं जातं आणि तशा स्वरूपात किंवा डायरेक्ट पाणी, ते सांडपाणी जे आहे ते जलस्रोतामध्ये सोडलं जातं. त्यामुळे जलप्रदूषणामध्ये वाढ झालेली दिसून येते. हे पाणी शुद्धीकरण केलं जाण्याची गरज आहे. तसंच अशा शुद्धीकरण केलेल्या पाण्याचा उपयोग जलाशयात न सोडता शेतीसाठी करणं आवश्यक आहे. तर हा उपाय आपण करण्याची नितांत गरज आहे. त्याच पद्धतीने कारखान्यामधील किंवा घरगुती जो कचरा आहे, आपल्याकडे एक मानसिकता असते की आपण जो काही कचरा काढतो किंवा देवालयातून किंवा धार्मिक जो कचरा म्हणूया आपण, किंवा विधी केल्यानंतर जे काही कचरा निर्माण होतो, तर तो कचरा जलाशयामध्ये टाकणं हे एक पुण्यकर्म किंवा तसा एक संकेत आहे की ते जलाशयामध्ये टाकलं जाण्याची आवश्यकता आहे. परंतु त्यामुळं या जलाशयातील पाण्याचं प्रदूषण झालेलं दिसून येतं. तर हा केर कचरा जलाशयामध्ये न टाकता तो जमिनीतील खड्डे बुजवण्यासाठी आपण वापरणं गरजेचं आहे, किंवा ज्या ठिकाणी खड्डे आहेत, सखल जमीन आहे, तिथं भर घालण्यासाठी आपण अशा कचऱ्याचा वापर करण्याची आवश्यकता आहे. तर हाही उपाय आपण करणं क्रमप्राप्त आहे. त्याच पद्धतीनं ठिकठिकाणी जे काही पाण्याचं निरीक्षण करून त्याच्यातील प्रदूषणाचं जे स्वरूप आहे तसंच प्रमाण निश्चित करावं आणि त्याची जी काही प्रदूषण कमी करण्यासाठीच्या ज्या उपाययोजना आहेत त्याही आपण करणं आवश्यक आहे. त्यासाठी स्वतंत्र यंत्रणाही आपल्याकडे निर्माण होण्याची गरज आहे. मित्रांनो, त्याच पद्धतीने पाणी हे एक दुर्मिळ आहे किंवा दुर्मिळ नैसर्गिक स्रोत आहे. तर त्याचा आपण जपून वापर करणं आवश्यक आहे किंवा काटकसरीने आपण वापर केला पाहिजे. याची जनसामान्यामध्ये किंवा जनजागरण मोहीम आपण हाती घेऊन ह्या पाण्याचं आपण संवर्धन किंवा पाणी जपून वापरणं आवश्यक आहे. त्याच पद्धतीने औद्योगिक सांडपाण्यातील जे काही हानिकारक पदार्थ आहेत, जड वस्तू आहेत, धातू आहेत, इतर विषारी द्रव्ये आहेत, ती वेगळी करून सांडपाण्याचे शुद्धीकरण आपण करण्याची गरज आहे. तसंच या पाण्याचा पुन्हा कारखान्यामध्ये पुनर्वापर करणंही आवश्यक आहे. तसंच वृक्ष संवर्धनासाठीही
किंवा शेतीसाठीही अशा पाण्याचा वापर आपण करणं क्रमप्राप्त ठरते. त्याच पद्धतीने शेतीमध्ये जे काय आपण रासायनिक खत भरमसाठ वापरतो, तर त्याच्यामुळे सुद्धा जलप्रदूषणामध्ये वाढ होते. ते रासायनिक खतं पाण्याबरोबर जमिनीत खोल जातात, पाण्याबरोबर जलस्रोतामध्ये वाहून जातात आणि त्याचा परिणाम जलस्रोत जे आहे ते पिण्यालायक ठरत नाहीत किंवा त्यांची दुष्परिणाम संभवतात त्याच्यावरती. जलप्रदूषणामध्ये वाढ होते. म्हणून आपण हे जलप्रदूषण कमी करण्यासाठी रासायनिक खताचा जर आपण वापर कमी केला, त्याच्याऐवजी सेंद्रिय खतं जर आपण वापरली तरी आपणाला जलप्रदूषण कमी करता येतं. त्याच पद्धतीनं मित्रांनो, खनिज तेल जे आहे तर त्याच्या वाहतूक करणारे जे काही जहाजं असतात समुद्रामध्ये, बऱ्याच वेळा त्याला अपघात होतात किंवा नकळतपणे त्याच्यातून तेल गळती झालेली दिसून येते. हे टाळणं आपल्या हातामध्ये आहे, जेणेकरून जलप्रदूषण होणार नाही. तर त्या जहाजामधून जी काही तेल गळती होते त्याच्यामुळं पाण्याचा तेलाचा तवंग साठतो. त्यामुळं जलचरांचे जे अस्तित्व आहे, तसंच पाणवनस्पती ज्या आहेत की ज्याच्यामुळे जलशुद्धीकरणाचं कार्य होत असतं, तर त्याच्यावरती निश्चितच गदा येते किंवा जलप्रदूषणामध्ये वाढ झालेली दिसून येते किंवा पाणी परिसंस्थेअंतर्गत असणारे जे घटक आहेत तर त्याच्यावरती सुद्धा दुष्परिणाम संभवतात. त्यामुळे निश्चितच पाण्याचं तापमान वाढणं, पाण्यामध्ये प्रदूषक मिसळणं असे घटक होतात आणि जलप्रदूषणामध्ये वाढ झालेली दिसून येते. मित्रांनो, त्याच पद्धतीने अणुभट्ट्यातून बाहेर पडणारी जी राख आहे, तसंच निरुपयोगी जे काही टाकाऊ पदार्थ आहेत, ते सुद्धा जलाशयामध्ये टाकले जातात. त्याऐवजी ते आपण जाळून टाकणं गरजेचं आहे किंवा जमिनीमध्ये खोल खड्डा करून ते जर आपण पुरून टाकलं तर तरीसुद्धा जलप्रदूषणामध्ये आपल्याला किंवा जलप्रदूषणावरती आळा घालता येतो. त्याच पद्धतीने कायद्याची अंमलबजावणी आपण काटेकोरपणे करण्याची गरज आहे, जेणेकरून जलप्रदूषण विषयक जे काही कायदे आहेत ते आपण पाळून जलप्रदूषण आपल्याला रोखता येतं किंवा कमी करता येतं. गरज भासल्यास असे कठोर कायदे करण्याचीही नितांत गरज आहे. म्हणजे हा सुद्धा एक महत्त्वाचा उपाय जलप्रदूषणावरती सांगता येईल. त्याच पद्धतीने प्रत्येक कारखान्यामध्ये जलप्रदूषण नियंत्रण विषयक जी प्रणाली आहे ती सुद्धा राबवण्याची नितांत गरज आहे किंवा ती प्रणाली असूनही त्याचा वापर जर आपण व्यवस्थित किंवा काटेकोरपणे करत नसू तर त्याचा उपयोग नाही. म्हणून अशी प्रणाली वापरणं, त्या प्रणालीचा वापर जलशुद्धीकरण करण्यासाठी, जलप्रदूषण कमी करण्यासाठी करणं हे नितांत गरजेचं आहे. त्याच पद्धतीने परवानगी देताना जलप्रदूषण नियंत्रणविषयक आवश्यक त्या उपाययोजना करण्याची जर आपण सक्ती केली तर निश्चितच या जलप्रदूषणावरती आळा बसू शकतो आणि निश्चितच आपल्याला शुद्ध पेयजल या ठिकाणी मिळणं संभवू शकतं. मित्रांनो, त्याच पद्धतीने जलशुद्धीकरण करणारे जे काही जलचर प्राणी आहेत त्याचं सुद्धा आपण संवर्धन करण्याची गरज आहे. मित्रांनो, आपणाला माहिती आहे निसर्गतः प्रत्येक प्रदूषणावरती नियंत्रण आणण्यासाठीची नैसर्गिक कार्यप्रणाली निसर्गतः उपलब्ध असते. परंतु मानवी हस्तक्षेपामुळे ही जी कार्यप्रणाली आहे किंवा ही जी साखळी आहे ती कोलमडून पडलेली आहे. त्यामुळे अशा प्रदूषणामध्ये वाढ झालेली दिसून येते. निश्चितच जलप्रदूषण जर आपल्याला कमी करायचं असेल तर आपणाला अशा वेगवेगळ्या जलचरांचे पाण्यामध्ये संवर्धन करणं, त्याचं संगोपन करणं गरजेचं आहे, जेणेकरून जलप्रदूषण होणार नाही. तर मित्रांनो, अशा प्रकारे जलप्रदूषणावरती उपाययोजना आपल्याला करून निश्चितच पाणी म्हणजे जीवन हे तत्त्व आपणाला राखणं किंवा जीवन जगताना त्याचा अवलंब करणं हे गरजेचं आहे आणि अशा वेगवेगळ्या उपाययोजना करून आपण जलप्रदूषणावरती नियंत्रण आणू शकतो आणि निश्चितच शुद्ध पाणी सर्व सजीव मात्रांना आपण उपलब्ध करून देऊ शकतो. मित्रांनो, या जलप्रदूषणानंतर आपण जो पुढचा प्रदूषणाचा प्रकार आहे तो म्हणजे ध्वनी प्रदूषण आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्यालाच नॉईज पॉल्युशन असं इंग्रजीमध्ये म्हटलं जातं. तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की शांत जीवन जगणं आणि शांततेमध्ये इतरांनाही जगू देणं ही एक प्रत्येक सजीवाचं कर्तव्य आहे किंवा तो मूलभूत हक्क आहे.
परंतु वाढता औद्योगिकरण किंवा जी काही बदललेली जीवनशैली आहे, अशा अनेक प्रकारामुळे हल्ली ध्वनी प्रदूषणामध्ये वाढ झालेली दिसून येते. आणि या ध्वनी प्रदूषणाचे वेगवेगळे जे काही दुष्परिणाम आहेत ते मानवी आणि मानवेतर जे काही सजीव आहेत, प्राणी आहे, यांच्या जीवनावरती सुद्धा झालेले दिसून येतात. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे गोंगाट असेल तर त्याच्यामुळं काय चिडचिडेपणा वाढतो. त्याच पद्धतीने विचार प्रक्रिया जी आहे मानवाची ती सुद्धा व्यवस्थित चालू शकत नाही. या ध्वनी प्रदूषणामुळे जी काही शांतता आहे पर्यावरणातील ती भंग पावते. त्याच पद्धतीने जे काही इतर प्राणी आहेत, पशुपक्षी आहेत, तर यांच्या जीवनशैलीवरती सुद्धा निश्चितच विपरीत परिणाम झालेला दिसून येतो. किंवा मोठमोठ्या कारखान्यातील आवाज असेल किंवा मोठमोठे हॉर्नचे आवाज असतील, त्याच्यामुळं वयोवृद्ध माणसांना किंवा लहान मुलांना त्यांच्या कानांना इजा होऊ शकते किंवा कानांची पडदेसुद्धा त्या ठिकाणी फाटू शकतात आणि निश्चितच श्रवण क्षमता जी मानवाची आहे तीसुद्धा या ठिकाणी ऱ्हास पाहू शकते. त्यावरती दुष्परिणाम संभवतात. असे अनेक शारीरिक किंवा मानसिक जे काही व्याधी आहेत त्या या ध्वनी प्रदूषणामुळे वाढलेल्या दिसून येतात. म्हणून ध्वनी प्रदूषण कमी करणं हे मानवाची एक मूलभूत असं कर्तव्य आहे, असं आपणाला या ठिकाणी म्हणता येईल. मित्रांनो, आपण ध्वनी प्रदूषणाची व्याख्या या ठिकाणी पाहूया. निश्चितच ध्वनी प्रदूषण म्हणजे आपणाला असं म्हणता येईल की जो कानांना ध्वनीची जी तीव्रता ऐकण्यासाठी सफिशियंट असते त्याच्यापेक्षा मोठ्या तीव्रतेचा ध्वनी जो असतो की जो ऐकण्यासाठी कर्कश असतो किंवा तो ऐकल्यामुळं कानांना इजा होते, तर अशा यालाच आपण ध्वनी प्रदूषण असं म्हणू शकतो. तर मित्रांनो, आणखीन आपल्याला असं म्हणता येईल की जो आवाज सहनशीलतेपेक्षा अधिक व नकोसा वाटणारा असतो, याचा मानवी स्वास्थ्यावर विपरीत परिणाम होतो, तेव्हा त्यास ध्वनी प्रदूषण असं म्हटलेलं आहे. म्हणजे सहनशीलतेपेक्षा जास्त आवाज, ज्याचा जो आवाज आहे तो कानांना काय करतो, इजा पोचवतो, आपल्याला कर्कश वाटतो तो आवाज किंवा नकोसा वाटतो आणि अशा आवाजामुळं मानवी स्वास्थ्यावर जो विपरीत परिणाम होतो तेव्हा त्याला ध्वनी प्रदूषण असं म्हणतात. मित्रांनो, काही ध्वनीचे स्रोत आणि ध्वनी तीव्रता दिलेली आहे. तर सामान्य श्वासाचा जो ध्वनी आहे तो 10 डेसिबल एवढा असतो. पानांची सळसळ 10 ते 15 डेसिबल एवढी असते. तसंच ग्रंथालयातील हलकी कुजबूज ही 30 डेसिबल एवढी असते. ट्रक, मोटारसायकल यांचा ध्वनी हा 90 डेसिबल एवढा असतो. तसंच रेडिओचा हळू आवाज हा 40 डेसिबल एवढा असतो. विजांचा कडकडाट 120 डेसिबलपर्यंत असतो. तसंच विमानाचा जो ध्वनी आहे तो 140 पर्यंत असतो. तसंच सायरन किंवा बँडचा आवाज हा 130 डेसिबल एवढा असतो. तर मित्रांनो, आपण ह्या ध्वनीचा स्रोत आणि त्याची जी तीव्रता आहे त्याचा जर आलेख आपण पाहिला वरून खालपर्यंत, तर हा ध्वनी निश्चितच वाढलेला दिसून येतो. ज्याचा जो काही वाढता ध्वनी आहे त्याच्यामुळे मानवी कानांना तसंच इतर सजीवांना त्या ठिकाणी धोका पोहोचवतो. त्यांचं जे स्वास्थ्य आहे त्याच्यावरती विपरीत परिणाम झालेले दिसून येतात. मित्रांनो, या ठिकाणी काही चित्र दिलेली आहेत. जसं विमान आहे, ट्रक आहे किंवा काही संगीताची वाद्य आहेत किंवा कटर आहे, तसंच हॉर्न आहे, जीप गाडी आहे आणि मध्ये पृथ्वी दाखवलेली आहे बघा. त्या पृथ्वीला पाय आहेत, पृथ्वीला हात आहेत आणि ते हात जे आहेत ते असं आपण कान ज्या पद्धतीने आपण दाबतो तसे त्या हाताने कान दाबलेले आहेत. म्हणजे पृथ्वीवरती ध्वनी प्रदूषण जे आहे ते वाढलेलं आहे असं दर्शवणारं हे चित्र आहे. तर मित्रांनो, निश्चितच या ध्वनी प्रदूषणाची जे काही कारणं आहेत किंवा स्रोत आहेत त्याचा आपण विचार करणं गरजेचं आहे. निश्चितच ही जी काही कारणं आहेत ती आपणाला नैसर्गिक कारणं आणि काही मानवनिर्मित कारणं आहेत असं म्हणता येईल. तर नैसर्गिक जी काही कारणं आहेत तर त्याच्यामध्ये आपणाला ज्वालामुखीचा विस्फोट असेल किंवा भूकंप असेल किंवा सागरी लाटांचा आवाज किंवा भूमिपात असेल, तर अशी जी काही कारणं आहेत ती आपणाला या निसर्गनिर्मित गटामध्ये मोडतात असं म्हणता येईल. त्याच पद्धतीनं मानवी जी कारणं आहेत त्याचा आपण अभ्यास करणं गरजेचं आहे. कारण मानवी कारणामुळंच मोठ्या प्रमाणावर ध्वनी प्रदूषणामध्ये वाढ झालेली दिसून
येते. जसं औद्योगिक क्षेत्रातील आवाज. मित्रांनो, प्रत्येक शहरालगत जे काही MIDC एरिया असतो, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कारखानदारी चालू असते आणि अशा कारखानदारीतून मोठ्या प्रमाणावर मोठ्या तीव्रतेचे ध्वनी बाहेर पडतात आणि या ध्वनीमुळं निश्चितच ध्वनी प्रदूषण झालेलं दिसून येतं. जसं पत्रा कापणी असेल किंवा मोठमोठ्या कारखान्यातील यंत्रे, त्याच पद्धतीनं कापड गिरणी असतील, लाकूड कटाईच्या किंवा लाकूड कापण्याच्या गिरणी असतील, तर याच्यातून जो काही ध्वनी बाहेर पडतो त्याची क्षमता ही 110 डेसिबलपेक्षा जास्त असते आणि त्याच्यामुळं ध्वनी प्रदूषण झालेलं दिसून येतं. त्याच पद्धतीनं दुसरं जे मानवनिर्मित कारण आहे ते म्हणजे वाहतुकीचा आवाज. तर मित्रांनो, हल्ली आपण पाहतो मानवी जीवनशैली बदललेली आहे. प्रत्येक घरोघरी टू व्हीलर किंवा फोर व्हीलर गाड्या आपल्याला दिसून येतात. माणूस एक जरी असला तरी त्याला 2 गाड्या किंवा प्रत्येक घरोघरी अशा ज्या काही खाजगी वाहनांची संख्या वाढलेली आहे. त्याच पद्धतीनं सार्वजनिक वाहनांची संख्या वाढलेली दिसून येते. जसं टू व्हीलर असतील किंवा फोर व्हीलर असतील, आगगाड्या असतील किंवा विमानं असतील, मालमोटारी असतील, वातानुकूलित काही वाहनं असतील, हेलिकॉप्टर असतील. तर अशी जी काही वाहनं आहेत किंवा वाहतुकीची साधनं आहेत, तर त्याच्यामुळं सुद्धा निश्चितच ध्वनी प्रदूषणामध्ये वाढ झालेली दिसून येते. त्याच पद्धतीनं अग्निशामक दलाची जी वाहनं आहेत, ती सुद्धा मोठ्यानं या ठिकाणी हॉर्न वाजवत जातात. त्याच पद्धतीनं वाहनांच्या भोंग्याचा जो आवाज आहे, रेल्वे गाड्या किंवा जेट विमानं जी आहेत, तर त्यांचासुद्धा मोठ्या प्रमाणावर आवाज हा हवेमध्ये फेकला जातो किंवा रॉकेट्स असतील किंवा मोठमोठ्या वाहनांचे जे आवाज असतात, विनाकारण वाजवले जाणारे हॉर्न असतील, तर किंवा विनाकारण वाजवले जाणारे वेगवेगळ्या कार्यक्रमातील वाद्य असतील, कर्कश वाद्य, तर त्याच्यामुळे सुद्धा निश्चितच ध्वनी प्रदूषणामध्ये वाढ झालेली दिसून येते. तसंच मित्रांनो, बांधकाम उद्योगही म्हणता येईल. तर बांधकाम उद्योगाच्या ठिकाणी सुद्धा मोठमोठी यंत्रसामुग्री वापरली जाते. फरशी कटाई असेल, फरशी पॉलिश असेल किंवा लोखंड कापणं असेल, वेल्डिंग असेल किंवा ते साहित्य उचलून वर नेणं असेल, खाली आणणं असेल, तर अशा वेगवेगळ्या कारणासाठी मोठमोठी यंत्रसामुग्री वापरली जाते. जसं आताशीच म्हटलं, मोठमोठ्या मशीनचा जो आवाज आहे त्याच्यामुळं ध्वनी प्रदूषण झालेलं दिसून येतं. अशा क्रियामुळे 100 डेसिबलपेक्षा मोठा आवाज त्या ठिकाणी निर्माण होतो आणि निश्चितच ध्वनी प्रदूषणामध्ये वाढ झालेली दिसून येते. तसंच मित्रांनो, मनोरंजनाची साधनं, तर हे सुद्धा आपणाला एक मानवनिर्मित कारण आहे असं म्हणता येईल. कारण मनोरंजनाची जी काही संकल्पना आहे ती वरवर या चंगळवादामुळं बदललेली दिसून येते. कारण पूर्वीचं जे मनोरंजन आहे आणि हल्लीचं मनोरंजनाच्या नावाखाली चालणारा जो काही धुडगूस आहे, तर त्याच्यामुळं निश्चितच ध्वनी प्रदूषणामध्ये वाढ झालेली दिसून येते. रेडिओचा आवाज असेल मोठ्यानं, तसं दूरदर्शनचा मोठ्यानं आवाज असेल, त्याच पद्धतीने लाऊडस्पीकर असतील, वेगवेगळी संगीताची जी काही वाद्य आहेत, तीसुद्धा मोठमोठ्यानं वाजवणं विनाकारण आवश्यकता नसताना, तर त्याच्यामुळं निश्चितच ध्वनी प्रदूषणामध्ये वाढ झालेली दिसून येते. किंवा हल्ली पाहतो आपण प्रत्येक किंवा लग्न समारंभ असेल किंवा जयंत्या असतील, तर त्या ठिकाणी सुद्धा मोठ्याने डॉल्बी वाजवले जातात, मोठ्यानं वाद्य वाजवली जातात आणि निश्चितच ध्वनी प्रदूषण झालेलं आपणाला आढळून येतं. त्याच पद्धतीनं मित्रांनो, 5वं कारण आहे मानवनिर्मित, ते म्हणजे विस्फोट. तर सैनिकांना दिलं जाणारं प्रशिक्षण असेल तर किंवा शस्त्रास्त्रे, क्षेपणास्त्राच्या वेगवेगळ्या चाचणी असतील किंवा तोफ चालवणे, खाणीमध्ये स्फोट घडवून आणणे, तर याच्यातून मोठ्या प्रमाणावर प्रचंड अशा डेसिबलचा, तीव्रतेचा आवाज बाहेर फेकला जातो आणि त्याच्यामुळं निश्चितच ध्वनी प्रदूषण वाढलेलं आपल्याला दिसून येतं. तर मित्रांनो, अशी काही आपणाला नैसर्गिक आणि मानवनिर्मित कारणं सांगता येतात आणि ही कारणं आपल्या लक्षात आल्यानंतर निश्चितच त्यावरती उपाययोजना करणं ही एक आपण मानव म्हणून आपलं परम कर्तव्य आहे असं या ठिकाणी सांगता येईल. तर मित्रांनो, या ध्वनी प्रदूषणावरती आपण उपाययोजना करणं नितांत आवश्यक आहे. त्याच्यासाठी आपले प्रयत्न हे सदैव राहणं आवश्यक आहे. त्याच्यासाठी वैयक्तिक, सामुदायिक तसंच सरकारी स्तरावर प्रयत्नांची पराकाष्ठाही करणं तितकंच गरजेचं आहे. भौतिक ज्या काही सुखसोयी आहेत
त्यांचा त्याग करून आपण आपली जीवनशैली निसर्गाला अनुरूप जेव्हा आपण सुरू करू, तेव्हाच या प्रदूषणामध्ये निश्चितच कमतरता किंवा त्या प्रदूषणाचा आलेख खाली आलेला दिसून येईल. त्याच्यासाठी आपणाला सर्व व्यक्तीचं किंवा संपूर्ण मानवजातीचं सहकार्य अपेक्षित आहे, असं या ठिकाणी आपणाला निश्चितपणे सांगता येईल. तर मित्रांनो, या ध्वनी प्रदूषणावरती जे काही उपाययोजना करायच्या आहेत, त्या सर्व मानवजातीने किंवा समूहाने मिळून करावयाच्या उपाययोजना आहेत, असं या ठिकाणी आपणाला समजून घेणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी जे काही ध्वनी प्रदूषणाचे दुष्परिणाम आहेत ते मानवालाही भोगावे लागतात. हे सुरुवातीला आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यामुळे ध्वनी प्रदूषण थांबवणं ही एक आपली महत्त्वाची जबाबदारी आहे. त्याच्यासाठी कारणं कोणती आहेत याचा आपण शोध घेणं गरजेचं आहे आणि ती कारणं आपल्याला कशी कमी करता येतील ही पाहिलं पाहिजे. तसंच जे काही गंभीर परिणाम आपल्याला संभवतात ध्वनी प्रदूषणाचे, तेही आपण ध्यानी घेणं आवश्यक आहे. त्याच्यासाठी आपणाला ध्वनी प्रदूषण विरोधात जनजागृती करण्याची नितांत गरज आहे. त्याच पद्धतीने जे काही कारखाने आहेत की जे ध्वनी प्रदूषण करतात किंवा उद्योग रहिवासी क्षेत्रापासून लांब अंतरावर असे कारखाने आपण उभा करणं गरजेचं आहे, जेणेकरून मानवी वस्त्या किंवा जिथं सजीव सृष्टी आहे तिथं या ध्वनी प्रदूषणाचा आपणाला धोका निर्माण होणार नाही. त्याच पद्धतीने कारखान्यामध्ये जे काही ध्वनी प्रदूषण होतं त्यावरती आपण उपाययोजना करणं आणि हे ध्वनी प्रदूषण कमी करण्यासाठी शासन स्तरावरती सुद्धा वेगवेगळे सक्तीचे नियम तयार करणं आवश्यक आहे. मित्रांनो, त्याच पद्धतीने कारखान्यामधील जी काही आउटडेटेड यंत्र आहेत किंवा जुनी यंत्र आहेत की जी मोठ्या प्रमाणावर ध्वनी प्रदूषण करतात, अशी यंत्रे जी कालबाह्य झालेली यंत्रे आहेत ती बाजूला काढून त्या जागी नवीन कमी ध्वनी प्रदूषण करणारी, कमी आवाज करणारी यंत्र वापरून ती कारखानदारी आपण निश्चितच चालवू शकतो किंवा सुरू करू शकतो, ज्यामुळे आपल्याला ध्वनी प्रदूषणाचा त्रास होणार नाही. मित्रांनो, त्याच पद्धतीने अवजड जे काही ट्रक आहेत किंवा इतर वाहनांना रहिवासी भागात संचार करण्यास बंदी घालणं. मित्रांनो, पाहतो आपण दवाखाने असतील किंवा काही शैक्षणिक संकुल असतील, अशा ठिकाणी सुद्धा अशा वाहनांचा मोठ्या प्रमाणावर दुष्परिणाम दिसून येतो किंवा त्या आवाजामुळे निश्चितच त्या रुग्णांना तसंच विद्यार्थ्यांनाही मोठ्या प्रमाणावर त्रास होतो. म्हणून आपण अशी वाहनं जी आहेत ती अशा क्षेत्रामध्ये ती येण्यासाठी बंदी घालणं आवश्यक आहे. तसंच ध्वनी प्रदूषण करणारी जी काही उपकरणं आहेत, लाऊडस्पीकर, रेडिओ, बँड यांचा वापर मर्यादित प्रमाण आपण करणं गरजेचं आहे किंवा हळूहळू अशी जी काही उपकरणं आहेत ती आपण हळू आवाजात वापरणं गरजेचं आहे. त्याच पद्धतीने जी काही आपण वाहनं वापरतो त्याची आपण नियमित देखभाल करण्याची गरज आहे. वेळोवेळी त्याचे स्पेअर पार्ट असतील ते बदलणं, तसंच आपल्या वाहनापासून ध्वनी प्रदूषण जे होतं आहे त्याच्यासाठीच्या चाचण्या करून घेणं, वेळोवेळी गाड्या सर्व्हिसिंग करणं, चांगल्या दर्जाचं ऑइल वापरणं आणि योग्य त्या वेळेलाच किंवा पाहिजे असेल त्याच वेळेला अशी वाहनं वापरणं. तर अशा उपाययोजना करून आपणाला ध्वनी प्रदूषण रोखता येतं. त्याच पद्धतीने जी काही आपली घरे आहेत, दवाखाने आहेत, कारखाने आहेत किंवा रस्त्याच्या दोन्ही कडेने आपण वृक्ष लागवड जर केली तर त्यामुळे निश्चितच 10 डेसिबलपेक्षा आपण 10 डेसिबल इतक्यापर्यंत आपण ध्वनी प्रदूषणामध्ये कपात करू शकतो. तसं शाळा कॉलेजमधून ध्वनी प्रदूषणाच्या संदर्भात जर आपण विद्यार्थ्यांना शिकवण दिली किंवा तशी जनजागृती केली तर तरीसुद्धा ध्वनी प्रदूषणाला निश्चितच आळा बसू शकतो. त्याच पद्धतीने वाहनांचा जो काही हॉर्न आहे ते हल्ली आपण पाहतो जेव्हा ट्रॅफिक होतं त्यावेळेस तर इतका हॉर्न वाजवला जातो आणि निश्चितच अशा हॉर्न वाजवल्याचा काही त्या ठिकाणी संबंध नसतो. ट्रॅफिक जे आहे ते उलट काय होतं, त्या ठिकाणी गोंगाट वाढतो, एकतर ध्वनी प्रदूषण वाढतं, हवा प्रदूषण वाढतं, सगळा गलका वाढतो आणि निश्चितच त्या ठिकाणी मानवी कानांना इजा संभवते. म्हणून आपण अशा गर्दीच्या ठिकाणी किंवा जेव्हा ट्रॅफिक होतं त्यावेळेस हॉर्नचा आवाज बिलकुल न वाजवता जर आपण सहकार्य केलं तर निश्चित ध्वनी प्रदूषण कमी होऊ शकतं. त्याच पद्धतीने जे काय असे मोठे हॉर्न आहेत ते आपण वाहनांना बसवणं शक्यतो टाळलं पाहिजे. तर ही जरी खबरदारी घेतली तरी आपणाला ध्वनी प्रदूषण रोखता
येतं. त्याच पद्धतीने रेल्वे, विमानाच्या इंजिनमध्ये असे बदल करावेत की जेणेकरून त्यापासून होणाऱ्या आवाजावरती नियंत्रण आपणाला रोखता येईल किंवा नियंत्रण ठेवता येईल. म्हणजेच आधुनिक अशी जेव्हा आपण उपकरणं वापरू की ज्याच्यामुळं काम तर सुपेरियर होतंच, त्याच्या जोडीला ध्वनी प्रदूषणही कमी झालेलं आपल्याला निश्चितच दिसून येईल. त्याच पद्धतीने सार्वजनिक ठिकाणी ध्वनिवर्धकांच्या वापरास सक्त मनाई करण्यात यावी. जे काही लाऊडस्पीकर असतात किंवा सार्वजनिक कार्यक्रम असतात त्या ठिकाणी ध्वनिवर्धकं वापरली जातात. मोठमोठे माईक साऊंड्स किंवा ते डॉल्बी वगैरे असे वाजवले जातात, वापरले जातात. त्याच्यामुळे निश्चितच ध्वनी प्रदूषण वाढलेलं दिसून येतं. निश्चितच आपण जर याचा वापर कमी केला, मर्यादित केला, त्या ध्वनीची तीव्रता कमी केली तर ध्वनी प्रदूषण आपल्याला रोखता येऊ शकतं. त्याच पद्धतीनं आवाजाचे परिवर्तन कमीत कमी व्हावे यासाठी भिंतीवर ध्वनी नियंत्रण आच्छादनाचा जर आपण वापर केला तर निश्चित ध्वनी प्रदूषण आपल्याला रोखता येतं. तर मित्रांनो, आपण या ठिकाणी आज थांबूया. पुढील तासाला आपण मृदा प्रदूषण किंवा माती प्रदूषण पाहूया. तर आजच्या तासाला आपण ध्वनी प्रदूषण म्हणजे काय त्याच्या व्याख्या पाहिल्या, ध्वनी प्रदूषणाची नैसर्गिक तसेच मानवनिर्मित कारणं पाहिली आणि ध्वनी प्रदूषणावरती उपाययोजना पाहिलेल्या आहेत. त्याच पद्धतीने जलप्रदूषणावरती सुद्धा आपण उपाययोजना पाहिलेल्या आहेत. तर पुढील तासाला आपण मृदा प्रदूषण किंवा ज्याला सॉईल पॉल्युशन असं म्हटलेलं आहे, तर ते आपण या ठिकाणी उद्याच्या तासाला पाहूया. ठिकाणी थांबूया मित्रांनो. धन्यवाद.